तू सांगणारच का नाहीस? मी सांगून तू ऐकणार आहे. नाहीतर पूनमने केली बरं का म्हणतात. मग काकाला म्हणला सुरुवातीला एक पोज घेतला गणपती त्यावेळेस एक मम्मा सांग की काय तू पण नातवाचीच बाजू नाहीस कळले सोडून. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आज खूप खुश आहे कारण कालचा फेवर अजूनही उतरलेला नाहीये आणि गणेश चाललाय माझ्या भावाला आणायला. पॅन्ट पण घालू दे ना जा की माझा भाऊ थांबलाय. होय, असं वाट बघायला लावतात काय? एक म्हण आहे बघा मराठीत, मेहुण्याला अशी वाट बघायला लावतात का तेवढं? मेहुणा म्हणजे अवघड जागेचं पुढं तुम्ही कम्प्लीट होय, करा. काय बोलणे का नाही. पण माझ्यासाठी नाही बरं का, माझा मेहुणा मला माझ्या भावासारखं वाटतं मला. काल गणेशनं डान्स केला पण एवढं त्यानं म्हणजे एक्सप्रेस केला म्हणजे प्रीतमनं की असला डान्स केला ह्या त्या. आता मी एवढं सांगत नाही पण लय भारी म्हटला की मी असं बघत बसलेलो होतो डान्स करताना आणि अंगावर काटा आलता म्हणला त्याचे मुवमेंट बघून, एवढा भारी डान्स करतोय तो. तर आता त्यालाच आणायला चाललाय. आता आल्यावर त्याचं सगळं चांगलं सांगेल पण माझी ढीगभर मापं काढेल चालायचं, कारण त्याशिवाय मला पण करमत नाही. त्याला नाही मापं काढला तर मला पण करमत नाही. हा वाटलंच. मोबाईल देखील होय होय, नेहमी विसरून जाणार माणसं. जरा लवकर जा. होय होय हो चाललोय मॅडम. हा, तर आज मी जाणार आहे आजीकडे, म्हणजे माझ्या मम्मीकडे जाणार आहे. तिथं आजी आल्या आणि हे बघा पॅकिंग चालू आहे. जाणार आहे 2 किंवा 3 दिवस. ती केवढा दिवस राहील तेवढा दिवस मी थांबणार आहे तिथं. आवरूया. आणि आज खूपच लवकर उठलोय मी, काय सांगायचं. आज 9:15 वाजता उठलोय आम्ही कारण पोचायला मला 1 वाजलेला रात्रीचा. मग त्यामुळे येऊन मग गणेश जेवला आणि मग आम्ही झोपलो. त्यामुळे फारच वेळ झाला झोपायला. आणि नेहमी मला एक 4-5 वाजता जाग येते पण आज अजिबात जाग आली नाही. आज जाग आली ती मला 9 वाजताच. मग त्यानंतर उठून मग आवरलं, मग गणेशला उठवलं कारण गणेशची एक रात्र झोप झाली नव्हती, त्याचं बरंच काम असल्यामुळं. त्यामुळे त्याला मी काय लवकर उठवलं नाही. 15 मिनटं झोपू दिली मी त्याला एक्स्ट्रा. माझा आवरेपर्यंत झोपला, मग त्याला उठवलं कारण मला पण जायचं आहे मम्मीकडे. मम्मीचा फोन आलता की लवकर ये आलीस तर, कारण काहीतरी काम आहे. म्हणून मी खुश पण आहे आणि मी जराशी सॅड पण आहे. खुश यासाठी आहे की एकतर मी माहेरी जाणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे कालचा इव्हेंटचा अजून आमच्यावरनं फेवर उतरलेला नाही आहे. म्हणजे इतका भारी, म्हणजे तो मोहल अजून आम्ही फील करतोय असं झाले. आणि वाईट यासाठी की गणेशला आज सुट्टी आहे आणि खरं तर आम्हाला अशा गप्पा मारायला खूप आवडतात. आम्ही एवढं सगळं गप्पा मारत असतो, म्हणजे त्या गप्पांमध्ये चुगली पण असते आणि हे पण म्हणजे जे काय आम्हाला चांगलं वाटलं किंवा दोघांना एकमेकांबद्दल काय वाटलं, अशा बऱ्याच गोष्टी आम्ही शेअर करायच्या असतात आम्हाला. त्यामुळं आम्हाला 1 दिवस लागतो. असा इव्हेंट झाला किंवा आम्ही कुठे फिरून आलो तर आम्हाला 1 दिवस लागतो गप्पा मारायला. पण तो आज 1 दिवस मिळणार नाही आहे गणेशला सुट्टी असून सुद्धा, कारण मी तिकडे जाणार आहे. जायचं कारण पण खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे जाणार आहे. नाहीतर मग काय गणेशला पिडून काढलं असतं मी. चलो आवरूया, भाऊ या लागल्यानंतर मला ओरडा बसेल की अजून आवरली नाहीस, अजून असं केली नाहीस, असं वगैरे वगैरे वगैरे. तर आवरूया. त्याला काय सांगितलं? अंगावर काटाला म्हणते. ए काय सांगितलं सांग की. कुणाला? तेच की म्हटला डान्स तिथनं आला पण तिथनं येतच नव्हता त्यावेळेस सांगा अंगावर काटाला म्हणला. सुरुवातीला एक पोज घेतला गणपती त्यावेळेस एक, आणि लास्टला बॅरल जम मारले की नाही त्यावेळेस एक म्हणते. कार्यक्रम कसा वाटला खरं? एक नंबर. गणेश अजून कार्यक्रमातनं बाहेर आला नाही, अजून तिथंच आहे तो. छड्या म्हणजे शॉर्ट आत ना चड्डे घालायचे असतात रे. पोरं म्हणणार प्रीतम म्हणणार आणल्याने चड्डे म्हणणार बिनचड्डे. पोरं तसे डान्स कसे करणार. पोरांनी एक सांगितलं राजस्थानचा डान्स आहे नाही तुमचा, त्याची खालची पॅन्ट घाला आणि वरचा बांगड्याचा कुर्ता घाला, संपला विषय. म्हटलं जॅकेट घाला, बांगडा दिसते म्हणलं. मग कॅप बीप घातली त्यांनी, फेटा बिटा घातला मस्तपैकी आणि लांब बांगडासारखी दिसायला लागली. पोरं खुश. परफेक्ट जुगाडी माणूस आहे गणेश. यांना म्हणलं जरा माझं कौतुक करा तर ही माझं काय कौतुकच करणार. ह्याने अजून कालच्याच दिवसात अडकलं. पूनमचं कौतुक करायला पाहिजे. अख्खा डान्स बघून बसून बघितलं तिने सगळं. नको एवढं कौतुक, मला सहन होणार नाही गणेश. कुठं घेऊ एवढं, कुठं ठेव तुझं कौतुक. कारण एखादंच बसत नाही. काय म्हणले ही दोघं आली. नाही खरं पूनमने केली बरं का म्हणतात. नुसतं असं उभं वगैरे म्हण की.
क्या दिन है हमारे, क्या वागने लगे आज से खत्म, खत्म तुम्हारा हमारा मदद करने का ये खत्म, ये खत्म हाँ. ये मतलब ये कॉन्ट्रैक्ट खत्म, कॉन्ट्रॅक्ट खतम अभि तुम्हारा हमारा. गणेश अजून पण फोनवर आहे. आज जेवढं माझ्याशी बोलला नाही तेवढं आज फोनवर बोलायला आहे. ॲक्च्युली कालचं त्याचं अजून इव्हेंटचंच बोलणं चाललंय, त्यामुळं एवढा वेळ चालू आहे. आणि आता फायनली भाऊ जात आहे गाडी आणायला आणि मग मला गणेश निम्म्यापर्यंत सोडून येईल. तर आता मी चाललेली आहे आणि गणेश जाऊ नको म्हणत आहे. नेहमीप्रमाणे मी येणार आहे लवकर येणार. नेहमीप्रमाणे ऐकत नाही. तुम्हीच सांगा, इकडं आणि तिकडं विहीर होते मला, मी तर काय करणार. मग जरा ह्याचं पण ऐकायला पाहिजे, जर त्याचं पण. ह्याचं काय ऐकायचं की लवकर यायचं. तू मध्यम रस्ता का नाही, मी लवकर येणार. चिडू नकोस. बाळ आहेस माझं. बाळ चिडत नसते, बाळ इनोसंट असते. बाळ इनोसंट नाही आहे, या आगाऊ बाळ आहे. चल हम चलते हैं क्योंकि भाऊ मेरा वाट देख रहा है वाटत और हम हमने तिकडनं फिर हो गया है. हमने गलत क्लिप लगाया है तो अभी सही क्लिप लगाता है. पुणे. हाँ, हे धर जरा. काय बेल्ट कुठे आहे माझा कमरेचा? मी घातले. दे काढून. तुला बोल म्हणून तर सांगू गं. बेल्ट कुठे आहे माझा कमरेचा? मला काय माहित? पॅन्ट कुठली घातलेली? ती कालची कपड्याची पिशवी कुठे आहे तुझी? कपड्याची पिशवी तिथे ठेवली. हा, मग त्यात असणार आहे. त्यातले कपडे होय काढले आहे नाही, त्यात फेटे बिटे आहेत सगळे कालचे काय इव्हेंटचे. खरं? मग अरे 2 फेटे 5 फेटे आहेत. विसरला असं. अरे मग ते फोन करून सांग. सांगितले कुठे? सांगितले जमा सांगितले करतील आणि. सरांना सांगितले. तर ह्याचं पण सांगितलं असतं झांज. होय झांचं पण सांगितले. धर बेल्ट आणि हे ठेव आता नंतर. पुणे बेल्ट एक नवीन घ्यायचा आहे. किती वर्ष झाली बेल्ट वापरतो. ह्या बेल्टला जवळजवळ 13-14 वर्ष झाले असतील. ते चांगला आहे अजून तर. लवकर घालून ये बाहेर. किल्ली घेतल्या मी. तू पिशवी घेऊन येतोस खाली? तुझा ए दे म्हणले का नाही. 3 कोण खाते रे? कोण खाते? 3 कोण खाते? मी काय पर्याय दे ना गण फिरत्या, दे ना फिरत्या रे फिरत्या. आणि तू शाना फिर. बुक्का करशील पुणे. तिथला सॉस घेऊन यायचा. श्वास घ्या मोठा. तुला करते सगळी. मम्मी एक द्यायला सांग की. मामा एक अट घाल, एक अट घाल की मला दादा म्हणायचं. हा. मला दादा कोणी काढणं? कोणी काढणं दादा म्हणे ते बारका आहे न त्याला दादा. मला दादा बारकाचं म्हणत नाही, दादा पण मला. फुस दे मला. हे बघ, तुझं धनुश्रीवर खरं प्रेम असलं तर मला 2 पुढे देशील त्यातलं आणि 1 तो खाशील. ते आमच्या दोघांना माहिती. ते नाही मग काय काय नसते. संबंध नाही. ते तुला कसं- मम्मा तू सांगणारच का नाहीस? मी सांगून तू ऐकणार आहे काय? मम्मा सांग की. काय तू पण नातवाचीच बाजू नाहीस, कळले सोड. तिथं बसत नाही बरं का, इथं खाली. आणि तिला एक दिवशी आहे. काय घेऊन ये पहिले, नाही आणलीस तू. फोन वर नाही तुला खिशात. आणलीस तरच ओरडू, नाहीतर नाही. लगेच ओरडू तुला मी. मम्मीच्या बाजूला. मम्मा सांग की. आणि एक दिवशी पुणे परे आणला सॉस. ए प्रीतम, वेळ करू नका, चावा की पटकन. चल बाबा. नाही, हिने काय मस्कर आलाय बघ की. आनंद, आलं. मला पाहिजे. आनंद, मला पाहिजे. मला पाहिजे. मला पाहिजे. मला पाहिजे. आलं खावा म्हणे. ए पुन्हा. आलं. येताना कुठं वाटत होतं? ए प्रीतम, बर मला आजीनं सांगितलेले आहे. आजीने सांगितलेले वाटत असलं तर मला असलं घेऊन देणार आहे. असलं ए प्रीतम, त्यामुळे मी कॅन्सल. एकच खा. ए पुणे ग. पुणे खाऊन दे की. ए पुन्हा, आवडले. पुन्हा ए प्रीतम. बाई पुणे बघ की.
मम्मा असं करीन काय सांग बरं मी. बहिणीचे गुण भावालाच माहित असते. होय. असू द्या असू द्या. माझ्या चाड्या कसं मम्माला सांगायलाय बघ, माझ्या आजीला सांगायलाय. दोघं बसला तर आपली पुढे सगळ्या आजीला सांगत बसलाय. कोण आहे हं? कोणाला फोन केलं व्हिडिओ करायला. तर जिच्यासाठी मी आलो इकडं ती आता माझ्यासोबत आहे आणि आम्ही चाललो आहोत फिरायला मस्तपैकी. दवाखान्यात. बाहेर आलं तरी हे दोघं भांडायचं काही सोडत नाही. तर आत्ताच आमचं जेवण झालेलं आहे आणि परी आणि मम्मी आत्ताच गेम खेळत होते. तर आता मी पण त्यांच्यात सामील होणार आहे कारण सगळं आवरून आता मी त्यांच्याजवळ आलेली आहे आणि आजी गेली आहे झोपायला. गणेश आज एकटाच आहे, त्याची जेवणाची सोय केलेली आहे. इथं जरी मी असले तरी त्याचं जेवण व्यवस्थित तिथं मी त्याची सोय करते, त्यामुळे त्याचं काही टेन्शन नसते मला. तर हा ब्लॉग इथंच संपू. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. पा पा पा. चलो बाय, गुड नाईट. बाय गुड नाईट.